अमरावती जिल्हा शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बाउन्सर आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या संदर्भात बँकेचे विरोधी गटातील संचालक प्रभाकर झोड यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले। सत्ताधाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार उघड होऊ नये आणि कुणी यावर बोलू नये या भयग्रस्त मानसिकतेतून सभेत बाउन्सर आणण्यात आले असा आरोप प्रभाकर झोड यांनी केला आहे। तर सत्ताधाऱ्यांची ही कृती लोकशाही विरोधात असून आम्ही याचा तीव्र निषेध नोंदवतो। चुकीच्या धोरणांवर आम्ही नेहमीच आवाज उठवत राहणारच असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। काल शिक्षक बँकेची जी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्या सभेमध्ये संचालकांच्या अवतीभोवती 6 बाउन्सर आणले होते आणि हे बाउन्सर कशासाठी तर आपला भ्रष्टाचार जो 1 वर्षापासून चव्हाट्यावर येत आहे याला कोणी उघड पाळू नये, या भ्रष्टाचारावर कोणी बोलू नये या भयग्रस्त मानसिकतेतून त्यांनी एक दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, अराजकता घडवण्याचा प्रयत्न केला। या गोष्टीचा आम्ही सर्वांनी जाहीर निषेध केलेला आहे आणि सर्व सभासदांनी ही सिद्ध केलेला आहे की चुकीच्या धोरणांविरुद्ध आम्ही बोलणार आणि अनेक ठराव नामंजूर करून त्यांनी सिद्ध पण केलेला आहे की संचालकांनी जबाबदारीने वागलं पाहिजे।